हर हर महादेव. तर आज असा व्लॉग आहे की आम्ही आलेलो आहोत बोरिवलीला. आमची मॅच आहे आणि प्रत्येक वेळी मी काय करतो, व्लॉग काढतो आणि मॅच हारली ना की व्लॉग बंद करतो. पण आज हारो जितो मी व्लॉग टाकणार आणि कसा व्लॉग होईल तुम्ही नक्की बघा. अडॅप्टर वापर करतो तेवढा तो त्याचा. आमचं प्लेयर आता बुटा चिकटवाची नांदात आहेत. त्यांचा काय पगार झालेला नाही. डेंजर डेंजर चष्मा ही पोरींची घातली 100%. माझं दोन गायब झालं. माझं बघ जमत नाही जमणार. आणि आमचं प्राईज कसलं प्रॅक्टिस करताना बघा. आणि आज ओम आला हॅरीग्रॅम वरना. त्याला हॅरीग्रॅमला मॅच होती त्याची, पण तो टाकून आलाय गावाच्या मॅचीसाठी. आणि बघा कसला. आणि बंटी फोन आयटमचा फोन आलाय त्याला, कसला बोलते बघा आयटमची. आणि मायानी बॉल इकडनं आणलाय तर यानेच मारलेला बॉल. चला आम्ही तर चाललेलो. आम्ही कसं प्रोफेशनल जातो बघा. गाडीत सगळं प्लेअर बघा कसं प्रोफेशनल, सगळं प्रोफेशनल प्लेअर. हा आणि फक्त समोरचा तर आमचा बेकार प्लेअर आहे. खास त्याला आम्ही कलव्यावरून कोच बोलवलाय. आम्ही तर निघालेलो आहोत. फक्त प्रॅक्टिसचा अभाव कमी आहे, नाहीतर आमची टीम डेंजरच आहे बघा. प्लेअर गोवा, थायलंड, कतारला खेळायला गेलते, त्यामुळे आता काय सांगू नाही शकत. आणि तर आमचा ऋषभ तर आलेलाच नाही. तो अंडर 19 खेळतो, कारण तो आता गेलेला आहे कुठे, मागच्या वेळी भिवंडीला होता. आता तो आहे महाराष्ट्राच्या बाहेर. आमचा फेमस बॉलर ओम ISPL च्या टुर्नामेंट साठी सिलेक्ट झाले, त्याचे पण अभिनंदन. बंटी गाणी लावते बघा, कसलं गाणी लावते. आपलं गाणी बघा, ओल्ड हिंदी 90s बेस्ट बॉलिवूड. आणि आता आमच्या कालिवली वरनं माणूस घेतलेला, पालकर घेतलेला आणि त्याने आणलेला बेकार कसला हसतोय बघा, दात कसले. माउंटेन ड्यू तेच आहे ते सारंग वालं. नाव काय हो ते सारंग. चला आपण तर पोचलेलो आहोत. आणि यो बघा बॅट घेऊन कसला डेंजर आहे. ग्राउंड तर एक नंबर आहे बघा. साठी माउंटेन ड्यू आणले. माउंटेन ड्यू कतार वर्षी प्लेअर आलेला आहे, म्हणून त्यांनी टी शर्ट नाही, कारण त्याला टी शर्ट भेटलाच नाही. आणि आमचे सहकार्य करायला आलेले आहेत गौरव पाटील. ते अंटार्क्टिकाला गेले शिप घेऊन, पण त्यांनी शिप रिटर्न ओढली मॅच साठी. आणि भाई आणि त्याच्यासोबत त्याचा भाचा आणि मामाची जोडी आणि यो एक दुसरा. आणि आज पहिल्यांदा आम्ही टॉस जिंकलेलो आहे, त्यामुळे भाई कसला खुश आहे. टाळे वाजव रे. आमचे प्रेक्षक बघा, प्रेक्षक. आणि टीम चालली आपली लाईनअप मध्ये. आपले ब्लॉगर फिल्डिंगला आहेत सध्या तरी, नंतर तुम्हाला दिसतील. सध्या फिल्डिंग वरती. बॉलर आपला ओपनर म्हणजेच यश देसले उर्फ बप्पू.
पट्टानी पलीत का छोरले तर खूप शिव्या खाणार. लक्ष असावं लागतं आणि थोडंसं लक्ष विचलित झालं आणि झेल सुटला असे झेल आपल्या टिपावं लागतं. तर 18 झेल हा चेंडू पुन्हा फिरवून आला. पहिल्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. आता क्षेत्राच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर येतोय सरकार. जरा वेगळा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो. पुन्हा एकदा मैदानाकडे बोलतो. यश गोलंदाज पाहिजे आता एन बदलला. राऊंड विकेटने गोलंदाजी केला होता. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय तो यश आणि यामध्ये यशस्वी होते. जोरदार अपील पंचांकडे परंतु तटस्थ असे पंच यश मध्ये अडवायचा होता. चांगला झाला असता त्याचा चित्त या ठिकाणी परतावा झाला असता झाला. आता बॉलिंगला पट्टा बॉलर आलेला आहे. बघू शकता कोण बोलतोय. आणि पट्टा कसं टाकतोय. पहिला 6 खाला ना बॉलर आलेला आहे. उद्या पहिला बॉल कसं टाकतोय आणि आता बॉलिंगला आलेला आहे. पहिला बॉल उद्या वाईट टाकलेला आहे. पहिला आहे अशी चेंडू फेकावं लागतं. दोन्ही स्पॉटवर चेंडू फेकावं लागतं. जर प्रतिस्पर्धी साकार आला आणि बघू शकता लाईव्ह मॅच आपण डायरेक्ट मोबाईल वर मोर 11. बॉलिंग पट्टा वेलकम भाई. सगळी गोलंदाजी थोडीकडे करतोय. ओम हा बोल. कोण हो बॉल यार. बॉलिंग हे काढली रे ओमनीवर. इथून पुढे आता एक्साइटर पाय द्यावा लागेल. सावध पवित्र या चेंडूवरती अगदी चेंडूला सन्मान दिला. सन्मान दुसरी धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली. पहिली धाव धोकादायक आश्रम देतो. दुसरी धाव सहजरित्या आणि तिसरी धाव या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मिळाली जाते. गुडरन बिटवीन द विकेट. दुसऱ्यांदा या ठिकाणी गोलंदाजी टाकून आपण पाहतो आशिष टप्प्याचा जो वाढवा पाहत नाही शॉटचा वापर या ठिकाणी केला गेला. क्षेत्राचा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. यो एक चौकार आता. विकेटच्या डोक्यावरील चेंडू जाईल. वेल घेणार आणखी एक फटका. आता एलिव्हेशन चुकलं नाही. दहापेक्षा जास्त चेंडू सीमाच्या बाहेर येतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन भाषवले आणि वाले चांगले आपण कोणतं मोठे टार्गेट असेल सगळ्याच्या पेक्षा जास्त सरासरी राखायचे. कालच्या दिवसामध्ये बिंदास मार पाठी फिरून यशस्वी झाला. 3 चेंडू राखून तो काटला केला.
पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अमित पवार पहिला चेंडू चांगला आणि पुढे एक्स्ट्राला टाकला हा चेंडू आपण पाहिला हलका राहिला खाली चेंडू राहिला गेला तर झाली असती आणि मात्र तुले गेला तुटले गेले अभिजीत नहीं पड़ेगा अभिजीत शिवाजी महाराजांचा मावळा तिकीट तसं तिकीट मावल्यासारखं या ठिकाणी तिकीट करावी लागेल दुश्मन संघाच्या फटका बॅटला स्पर्श करून चेंडू जातोय लेग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतो अतिशय चपळ दाखवतो परंतु जोपर्यंत नितेश आहे ना क्रीजमध्ये तोपर्यंत अशा असतील दुश्मन संघाला काही धावा जरी आल्या असतील पहिल्या षटकामध्ये तर नक्कीच अगदी छोट्या कदचा खिलाडी आहे परंतु हा फटका या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि अभिजीत बावीस सरासरी आपण सामना जिंकावा लागेल क्षेत्ररक्षक तांबून खेळतोय थंडा गडकी खाण्यावाला खिलाडी आहे नक्कीच सोलापूर म्हणू शकत नाही तरी काही घेण्यात शकतो बघूया नितेश हा फटका पहिल्या लेगच्या डोक्यावरून चेंडू जात चला आम्ही तर हारलेलो आहे आणि गप सोलत चाललेलो आहे घरी 2 6 मारले बबू बघा मागचा आणि आज बबू करणार पार्टी बबू नाही निखिल करणार पार्टी आहे निखिल करशे मॅच बघायला मॅच बघायला नेला त्यामुळे त्याची करणार पार्टी आहे आणि बंटीचा डोलं झुंबत नाही कधी